भाई हे सगळं काय चाललंय? एकीकडे आपण ओरडत असतो की मराठीला स्क्रीन भेटत नाहीत, हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या मूवीजला सगळ्या स्क्रीन दिल्या जातात, आणि दुसरीकडे आपण काय करतोय, आपल्याच मराठी फिल्म्स एकमेकांसोबत क्लॅश करतोय. आता विषय काय आहे, एवढ्या कॉन्ट्रोवर्सी मधून फायनली खाशाबा मूवीचा टीजर रिलीज झाला आणि यामध्ये त्यांनी त्यांची रिलीज डेट रिव्हील केली, जी 1 जानेवारी 2027 ही आहे. नाही, प्रॉब्लेम इथं नाही. 1 जानेवारी 2027 ला झिम्मा 3 ही मूवी पण येते, ज्याची अनाउन्समेंट ही खाशाबा मूवीच्या पण अगोदर करण्यात आली होती. नाउ दॅट्स द प्रॉब्लेम. एकाच वेळी 2 मराठी फिल्म्स एकमेकांसोबत भिडणार आहेत. झिम्मा 3 ही मूवी डिरेक्ट करतात हेमंत ढोमे, ज्यांनी आत्ताच क्रांतिज्योती विद्यालय यासारखी ब्लॉकबस्टर मूवी दिली. आणि ॲज वी नो, खाशाबा मूवीचे डिरेक्टर हे नागराज मंजुळे, ज्यांच्या नावावरती लोक फिल्म बघायला जातात. नो डाऊट दोन्ही पण डिरेक्टर्सची आपली आपली लेगसी आहे. पण जर या दोन्ही पण तगड्या मराठी फिल्म्स एकमेकांसोबत क्लॅश होणार असतील तर त्याचं अल्टिमेट नुकसान हे मराठी फिल्म इंडस्ट्रीचं आहे. हे बघा, खाशाबा आणि झिम्मा 3चा ऑडियन्स हा जवळपास सेमच आहे. दोन्ही पण फिल्म्स या फॅमिली फ्रेंडली ऑडियन्सला टार्गेट करतात. खाशाबा ही स्पोर्ट ऍक्शन बायोपिक असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांची ग्लोरी बघायला मिळणार आहे. यात त्यांनी कशा प्रकारे कुस्तीमध्ये भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकलं हे आपल्याला दाखवलंय. तर दुसरीकडे झिम्मा 3 हा सिक्वल आहे जिम्माचा, ज्याचा पहिला पार्ट हा 2021 मध्ये आला होता, ज्याचं बजेट हे अराउंड 4 करोड होतं, पण त्याचं कलेक्शन हे जवळजवळ 15 करोड इतकं होतं. ही फिल्म बॉक्स ऑफिस वरती सुपरहिट होती, त्यामुळे याचा दुसरा पार्ट हा 2023 ला आला आणि याने सुद्धा बॉक्स ऑफिसवर जवळपास 14 कोटी रुपयांची कमाई केली. आता ही स्ट्रीक कायम ठेवण्यासाठी हेमंत ढोमे यांच्याकडून झिम्मा 3 ची अनाउन्समेंट करण्यात आली. याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये आपल्याला महिलांच्या अराउंड स्टोरी फिरताना बघायला मिळाली, पण झिम्मा 3 मध्ये आपल्याला मेन्स ओरिएंटेड स्टोरी बघायला मिळणार आहे. भाई असं होऊ नये, पण अनफॉर्च्युनेटली असं झालं आणि या दोन्ही पण मूवीज एकमेकांसोबत क्लॅश झाल्या तर याचं खूप मोठं नुकसान हे प्रोड्युसरला बेअर करावं लागणार आहे. कारण 100 स्क्रीन या एका फिल्मला भेटल्या असत्या, त्यात इथं आता 50च भेटणार आणि परिणामी याचा दोन्ही पण फिल्मच्या कलेक्शनवरती इफेक्ट होणार. आय जेन्युइनली वॉन्ट की दोन्ही पण मूवीज या ब्लॉकबस्टर व्हाव्यात, पण हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा कोणती तरी एक मूवी आपली रिलीज डेट पोस्टपोन करेल. हे बघा, मोठ्या मोठ्या मूवीजने आपली रिलीज डेट पोस्टपोन केली आहे. म्हणजे ज्या दिवशी छावा येणार होता त्याच दिवशी पुष्पा 2 सुद्धा रिलीज होणार होता, पण तेव्हा छावाच्या मेकर्सने आपली रिलीज डेट पोस्टपोन केली. जेव्हा धुरंधर 2 येणार होता तेव्हा टॉक्सिकने आपली रिलीज डेट पोस्टपोन केली. आता टॉक्सिक येतोय त्यामुळे इठाने आपली रिलीज डेट पोस्टपोन केली. नो बडी वॉन्ट क्लॅश, कारण त्यांना माहिती आहे की यामध्ये दोन्ही पण फिल्म्सचं इक्वली नुकसान आहे. दोन्ही फिल्म बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप जास्त प्रमाणात एक्साइटमेंट आहे. अशामध्येच दोन्ही मूवीज एकाच दिवशी रिलीज करणं म्हणजे कुऱ्हाडीवरती पाया पडण्यासारखं आहे. त्यातल्या त्यात झिम्मा 3 साठी रिस्क थोडी मोठी आहे. आय नो, हेमंत ढोमे यांनी त्यांची डेट पहिल्यांदा अनाऊन्स केली होती, पण जर खाशाबा पण सेम डेटला रिलीज होणार असेल तर हेमंत ढोमे यांनी त्यांच्या फिल्मची डेट थोडी पोस्टपोन करावी असं मला वाटते. कारण खाशाबा हा अदर लँग्वेजमध्ये सुद्धा डब होणार आहे. शिवाय खाशाबा जरी बायोपिक असला तरी त्यामध्ये ऍक्शनचा मसाला असणार आहे. आणि भाई, त्याच्या टीजरवरून त्याच्या एकंदरीत प्रोडक्शन कॉस्ट आणि क्वालिटीचा अंदाज येतो. आणि हो, अजय अतुल असल्यामुळे म्युझिकचा विषय तर पापच होणार आहे. तुम्ही म्हणू शकता की मी खाशाबा फिल्म कडून थोडा बायर्स आहे. एवढ्या कॉन्ट्रोवर्सी मधून ही फिल्म येते, त्यामुळे मला असं वाटते की काही पनवती लागायच्या अगोदर ही फिल्म लवकरात लवकर रिलीज व्हावी. इथे मला कुठेच झिम्मा 3 बद्दल शंका नाहीये. मला हेमंत ढोमे यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. झिम्मा 3 पण उत्तमच फिल्म असणार आहे. बाकी भावकीत वाद नको असं मला वाटतंय, कारण या दोन्ही पण फिल्म्स आपल्याच आहेत. ॲज अ ऑडियन्स म्हणून तुम्हाला काय वाटतंय क्लॅश बद्दल हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, तुम्ही कोणत्या मूवीसाठी एक्साइटेड आहे हे पण सांगा. आणि तेवढं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.